मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाणार। राज्यामधील राजकीय आणि उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत चर्चा करणार। खडकवासल्यामधून विसर्ग वाढवल्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। एकता नगरमध्ये पुन्हा पाणी। लष्करासह यंत्रणा तळ ठोकून सरकारची करडी नजर। पावसाचा जोर वाढल्याने नाशिकच्या गंगापूर धरणामधून विसर्ग वाढवला। गोदापात्राबाहेर दुकानांसह नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। रात्री पाणी वाढण्याची शक्यता। रामकुंड परिसरामध्ये पूर पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी। अनेक जणांचा जीव धोक्यात टाकून पुरातून प्रवास। नाशिकच्या गिरणा नदी पात्रामध्ये 12 जण अडकले। मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं। बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी। पुण्याच्या आंबे गावातील माळीण परिसरामध्ये डोंगराच्या भेगांमध्ये वाढ। पंचाळे खुर्दमधील 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात, तर मावळ तालुक्यामधील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला। अनिल देशमुखांचे आरोप कपोलकल्पित। देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, तर महाविकास आघाडीने चांदीवाल आयोगानंतर कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल। दूध भेसळ करणाऱ्यांवर मुक्का लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कडक इशारा। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या पवारांच्या घरामध्ये झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंग उपस्थित। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य। नारायण राणे राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला। समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना। वक्फ बोर्डाचे अधिकार केंद्र सरकार काढून घेणार। वक्फच्या कायद्यामध्ये 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवर 4-2 असा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।